सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। श्रींच्या आगमनानंतर लोणार शहराला आले यात्रेचे स्वरूप। गणगण गणात बोते व विठ्ठल नामस्मरणाने दुमदुमली उल्का नगरी। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे 5 ऑगस्ट रोजी लोणार येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी विदर्भच्या सीमेवर रांगोळी प्रवेशद्वारासह तोरणा श्रींच्या पालखींचे विदर्भातील आपल्या मायभूमीत आगमन झाले। आपल्या मायभूमीत आगमन होताच शेकडो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता। हजारो भाविकांनी श्रींच्या पालखींचे दर्शन घेतले। जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर गणगण गणात बोते व जय गजानन जय घोष करत श्रींच्या पालखींमधील वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन टाळ मृदुंगाच्या गजरात आनंद व्यक्त करीत होते। शेगावहून 13 जून रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना झाली होती। 21 जुलै रोजी पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती। श्रींची पालखी 14 दिवसानंतर आज जिल्ह्यात दाखल झाली आहे। या दरम्यान वारकऱ्यांसाठी नाश्ता, पाणी, चहाची आणि फराळाची व्यवस्था रस्त्याने करण्यात आली होती। श्रींच्या पालखींचे लोणार शहरात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले। स्थानिक नगरपालिका, विविध शासकीय कार्यालयांमार्फत व नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी मनोभावे स्वागत करण्यात आले। श्रींच्या पालखीमुळे शहरात यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले। पोलीस प्रशासनाकडून श्रींची पालखी शहरात दाखल होईपर्यंत मार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली होती। लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। पालखीचा मुक्काम विश्वनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी आहे। श्रींच्या पालखींचे रविवारी 6 ऑगस्ट रोजी मेहकर येथे मुक्कामीसाठी प्रस्थान होणार आहे। 11 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे। श्रींच्या पालखींचे सोहळ्याचा हा पायदळ वारीचा यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे। पंढरपूर ते शेगाव असा जाणाऱ्या येणाऱ्यांचा 1300 किलोमीटर पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी साहिल खान, उपसंपादक बुलढाणा जिल्हा।